तू दिसायला सुंदर पती समजून घेत नाही, माइंड रिडिंगच्या नावाखाली खरातकडून महिलांची फसवणूक. खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक, भोंदूबाबासोबत भाजप आणि सत्तेतल्या नेत्यांचा संबंध, नाना पटोलेंचे गंभीर आरोप. राज्यात पुरेसा इंधन साठा, अफवा जे पसरवतायत त्यांच्यावर कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. राज्यात कुठेही पेट्रोल किंवा एलपीजीचा तुटवडा नाही, नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात, पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत कार्यकर्त्यांना सज्जड दम. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधामध्ये असंतोष, प्रशासकीय धोरणांविरोधात 10 लाख लोक रस्त्यावर, शांततापूर्ण आंदोलनातून ट्रम्प सरकारचा निषेध. लॅपटॉप, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक वस्तू महागल्या, युद्धामुळे परदेशातून इलेक्ट्रिक वस्तूंची आयात निर्यात थांबली, विविध उपकरणांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ. रेमंड ग्रुपच्या विजयपथ सिंघानिया यांचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोकणातील आंबा काजू उत्पादक अडचणीत, हवामानातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका, राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर सरकारकडून मदत. पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या विरोधात ठिय्या आंदोलन, कुलगुरूंच्या विरोधात सिनेट सदस्य आक्रमक, सागर वैद्य यांच्याकडून विद्यापीठात आंदोलन. हिंगोली जिल्ह्यातलं पिवळं सोनं संकटात, कुरुंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये घसरण, युद्धजन्य परिस्थितीमुळे मंदीचं सावट. राज्यावर 3 दिवस अवकाळीचं सावट, दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता, मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता.